पारिवारिक विवाद ने एक दिल दहला देने वाली घटना का रूप ले लिया, जहां पत्नी के घर छोड़कर जाने से नाराज एक पिता ने अपने ही नाबालिग बेटे पर चाकू से हमला कर दिया। यह घटना अजनी थाना क्षेत्र में 22 अप्रैल को देर रात करीब 2 से 3 बजे के बीच घटी। जानकारी के अनुसार आरोपी पिता घर पहुंचा और बेटे से उसकी मां का मोबाइल नंबर मांगा। बेटे ने नंबर देने से इनकार किया तो दोनों के बीच विवाद बढ़ गया। इसी दौरान पिता ने बेटे पर 20,000 रुपए चोरी करने का आरोप लगाया, जिसे बेटे ने खारिज कर दिया। इससे गुस्साए आरोपी ने रसोई से चाकू लाकर बेटे के पेट और कमर पर वार कर दिए। बचाव के दौरान बेटे के हाथ में भी गंभीर चोट आई। घर में मौजूद दादी के शोर मचाने से बड़ी अनहोनी टल गई। घायल बेटे ने तुरंत अपनी मां को फोन कर घटना की जानकारी दी। मां मौके पर पहुंची और उसे अस्पताल में भर्ती कराया। पुलिस ने बेटे की शिकायत पर आरोपी पिता के खिलाफ मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। अल्पवयीन बालक जो यातला पीडित आहे, त्याचे वडील आणि आई यांच्यामध्ये भांडण झाल्या कारणाने दिनांक 22 एप्रिल 2026ला हा अल्पवयीन मुलगा घरी झोपलेला असताना त्याचे वडील आरोपी नरेंद्र वामनराव इंगळे हे घरी आले व ते दारूच्या नशेत होते व त्यांनी नमूद या अल्पवयीन बालकाला त्याच्या आईचा मोबाईल नंबर मागितला। तर बालकाने मोबाईल नंबर दिला आणि वडिलांना सांगितले की त्याची आजी आणि मुलगा सोबत झोपलेले होते आणि वडिलांना सांगितले की आई माझा सुद्धा मोबाईल उचलत नाही। नमूद बालकाची आई आणि वडिलांचा भांडण झाल्यामुळे त्याची आई 2 महिन्यापासून वेगळी राहत होती। तर त्यामुळे मग वडील अचानक रागावले की फोन उचलत नाही, का उचलत नाही आणि फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या पत्नीने पुन्हा त्यांचा फोन नाही उचलला आणि मुलाला त्यांनी विचारले की तू ATM मधून 20,000 रुपये का काढले। यावरून दोघांमध्ये वाद झाला। तर नमूद वडिलांनी आतमध्ये जाऊन किचनचा चाकू आणला आणि मुलावर वार केला। तर सदर या गुन्ह्यामध्ये नमूद वडिलांना आम्ही प्रतिबंधक कारवाई अन्वये अटक केली आणि लॉकअपमध्ये ठेवलं 24 तास आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई केलेली आहे। अपराध क्रमांक 187/26 कलम 118 1 अन्वये 352 1 अन्वये सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे।